Hello students, today we have to see the next point, energy of a particle performing simple harmonic motion. While performing simple harmonic motion, particle possesses a speed and hence kinetic energy at all positions except at the extreme positions. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलची एनर्जी किती असते ते पाहायचे आहे. तर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलला स्पीड असते, व्हेलॉसिटी असते आणि त्यामुळे त्याला एक्स्ट्रीम पोझिशन सोडली तर इतर सर्व ठिकाणी कायनेटिक एनर्जी आणि स्पीड असतात. In spite of the presence of restraining force, except at the mean position, the particle occupies various positions. Simple harmonic motion मध्ये particle वरती restoring force act होत असतो. हा mean position ला restoring force 0 असतो आणि particle हा वेगळ्या वेगळ्या पोझिशन्स ऑक्युपाय करत असतो आणि त्या ठिकाणी पार्टिकलला एनर्जी असते. दिस इज अन इंडिकेशन दॅट वर्क इज डन अँड सिस्टम हॅज पोटेन्शियल एनर्जी. इलास्टिक इन केस ऑफ द स्प्रिंग, ग्रॅव्हिटेशनल फॉर ए पेंडुलम अँड मॅग्नेटिक फॉर ए मॅग्नेट. तर पार्टिकल वरती रिस्टोरिंग फोर्स ऍक्ट होतो, पार्टिकल हा डिस्प्लेस होतो. यावरून आपल्याला असे म्हणता येईल की सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करणाऱ्या सिस्टीमला ती पोटेन्शियल एनर्जी सुद्धा असते. तर जर सिंपल हार्मोनिक मोशन ही स्प्रिंगच्या बाबतीत असेल तर तिथे असलेली पोटेन्शियल एनर्जी ही इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी असते. जर सिंपल पेंडुलम जर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत असेल तर असलेली पोटेन्शियल एनर्जी ही ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी असते आणि जर मॅग्नेट असेल तर त्या बाबतीत मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी असेल. तर अशा पद्धतीने पार्टिकलला कायनेटिक एनर्जी असते आणि पोटेन्शियल एनर्जी असते. Total energy of a particle performing simple harmonic motion is thus the sum of kinetic energy and potential energy. Simple harmonic motion perform करणाऱ्या पार्टिकलची एकूण एनर्जी ही कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीच्या बेरजे इतकी असते. Consider a particle of mass m performing linear SHM along the path mn about mean position O. तर या ठिकाणी m इतके मास असणारा एक पार्टिकल आपण विचारात घेतलेला आहे की जो सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो आहे mn या मार्गावरती आणि या mn चा जो सेंटर आहे, मीन पोझिशन जी आहे ती O ही आहे, ही त्याची मीन पोझिशन. ऍट ए गिव्हन इन्स्टंट let the particle is at p at distance x from O. आता एका विशिष्ट क्षणाला, एखाद्या विशिष्ट इन्स्टंटला पार्टिकल p या ठिकाणी आहे आणि p हा जो पॉइंट आहे तो मीन पोझिशन O पासून x इतक्या अंतरावरती आहे. Velocity of the particle in simple harmonic motion is given as v is equal to omega under root a square minus x square is equal to a omega cos omega t plus phi. तर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये व्हेलॉसिटी ह्या इक्वेशन्स ने देता येते आपल्याला. इथे x इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग SHM. इथे x म्हणजे काय आहे? सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलची डिस्प्लेसमेंट अँड a इज द एम्प्लिट्यूड. एम्प्लिट्यूड म्हणजे
मीन पोझिशन पासून पार्टिकलची जास्तीत जास्त डिस्प्लेसमेंट म्हणजे ओएम एवढी डिस्प्लेसमेंट किंवा ओएन एवढी डिस्प्लेसमेंट. Thus, kinetic energy from velocity we can find out kinetic energy. We know that general formula for kinetic energy is equal to one half m into v square. This is the formula for kinetic energy. If we substitute value of the v, then we get this formula 1/2 m omega square into a square minus x square. Here, this is the square of the velocity. Velocity चे सूत्र आपण आत्ताच पाहिलेले आहे. हे v बरोबर ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. याचा जर स्क्वेअर केला तर आपल्याला कायनेटिक एनर्जीचे सूत्र असे मिळेल. हे पण k अपॉन m, this k divided by m is equal to, we know that k divided by m is equal to omega square, and therefore this k is equal to m into omega square. इथे हे जे m ओमेगा स्क्वेअर आहे त्या m ओमेगा स्क्वेअर ची व्हॅल्यू k सबस्टिट्यूट केलेले आहे. अशा प्रकारे दिस इज द कायनेटिक एनर्जी ऍट डिस्प्लेसमेंट x. तर हे कायनेटिक एनर्जीचे सूत्र आहे. ऍट टाइम t it is, we can find out the kinetic energy by another formula. Ek is equal to 1/2 m v square. We have seen this v is equal to a omega cos omega t plus phi. If we substitute this value, we get another formula for kinetic energy as like this: 1/2 m a square omega square cos square omega t plus phi. Suppose this is equation number 3. Again, if we substitute for this m and omega square, m omega square is equal to k, we get another formula for kinetic energy as Ek is equal to 1/2 ka square cos square omega t plus phi. Thus, with time, this kinetic energy varies as cos square theta. Suppose this angle is theta. Now let's find out expression for potential energy. The restoring force acting on the particle at point P is given by F is equal to minus kx. Here, when this particle is at point P, then restoring force, when particle is moving towards right, restoring force acting on it is towards left, as like this. Restoring force act towards the mean position. And this restoring force is given by the formula F is equal to minus kx. Where this k is the force constant. Suppose that the particle is displaced further by an infinitesimal displacement dx against the restoring force. Suppose we have displaced this particle which is at point P against the restoring force by small amount dx. Suppose we have displaced the particle by an amount dx as like this against the restoring force. Restoring force is toward mean position, and suppose we have displaced the particle away from the mean position by distance dx. Then work must be done, and this work done dw, as displacement is small work will be done, and this small work is represented by this symbol dw. And we know that work done is the product of force and displacement. So work done is equal to F into minus dx. As this displacement is against the direction of force, it is taken as negative.
Therefore, we can substitute value of this force, that is minus kx, displacement is minus dx, minus into minus, it will be plus kx into dx. Now, if we know the small work done during the small displacement dx, then we can find out total work done to move the particle from O to P, from mean position to point P, by taking the integration. So therefore, total work done W is equal to integration dW. Let's substitute value of this dW as the kx dx. Therefore, integration dW is equal to integration 0 to x kx dx. But this integration x dx, we have seen the formula, integration x dx is equal to x square divided by 2. Therefore, this work done W is equal to 1/2 kx square. This work done is stored in the particle in the form of potential energy. Therefore, this potential energy is equal to the work done. Therefore, potential energy EP is equal to 1/2 kx square. But again, k is equal to m omega square. Therefore, this formula becomes 1/2 m omega square x square. Potential energy EP is equal to 1/2 m omega square x square. This is equation number 5, suppose. At time t, this potential energy will be EP is equal to 1/2 kx square. Therefore, 1/2 k, let's substitute value of this x. Displacement x, we know that displacement x is equal to a sine omega t plus phi. X is equal to a sine omega t plus phi. This is the displacement at any time instant t. If we substitute this x and let's take its square, therefore it will be a square sine square omega t plus phi. So potential energy EP is equal to 1/2 k a square sine square omega t plus phi. Again, if we substitute value of k as m omega square, k is equal to m omega square. If we substitute this value, then this potential energy becomes EP is equal to 1/2 m a square omega square sine square omega t plus phi. From this equation, it is clear that this potential energy varies as sine square theta. This angle is suppose theta. Therefore, particle performing SHM has kinetic energy as well as potential energy. Therefore, total energy of the particle is the sum of kinetic energy and potential energy. Let's substitute values of kinetic energy and potential energy from equation 2 and 5. We know that kinetic energy is equal to 1/2 m omega square a square minus x square. And potential energy is 1/2 m omega square x square. If we add, we will get as like this. This kinetic energy is 1/2 m omega square a square minus x square. Let's multiply by this 1/2 m omega square to a square and x square. We can write this as like this: 1/2 m omega square into bracket there is a square. So m omega square a square minus 1/2 m omega square into this x square. 1/2 m omega square
into x square, this, plus this 1/2 x square, this 1/2 m omega square, 1/2 m omega square x square, as like this. तर अशा प्रकारे आपण ह्या 1/2 m ओमेगा स्क्वेअर ने ए स्क्वेअरला आणि मायनस एक्स स्क्वेअरला मल्टिप्लाय केले, आपल्याला अशा टर्म्स मिळतील. मग आता हे मायनस 1/2 m ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर आणि प्लस 1/2 m ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर यांची बेरीज 0 येईल, कॅन्सल होतील. म्हणजे राहील फक्त काय 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. So this is the formula for total energy in simple harmonic motion. E is equal to 1/2 m omega square a square. If we substitute this m omega square is equal to k, then we get this formula. Total energy E is equal to 1/2 k a square. But we know that maximum velocity in SHM phi max, we have seen when particle is at the mean position, its velocity is maximum, and this maximum velocity is equal to omega into a. Therefore this phi max square will be equal to omega square into a square. If we substitute this value in this equation, then total energy will be 1/2 m phi max square. This is equation number 9. This expression gives the total energy of the particle at point P. As m, omega and a are constant, the total energy of the particle at any point P is always constant. It does not depend upon at what point is the particle and at what time it is. So in simple harmonic motion, as this m, omega and a all are constant, total energy of the particle performing SHM is constant, independent of displacement and time. In other words, energy is conserved in simple harmonic motion. If n is the frequency in SHM, then omega is equal to 2 pi n. Using this in equation 9, we get. मग आता सिंपल हार्मोनिक मोशनची फ्रिक्वेन्सी n आहे, त्याची किंमत जर आपण 2 पाय n एवढी ठेवली, ओमेगा इज इक्वल टू 2 पाय n, तर मग एनर्जीचे इक्वेशन आपल्याला असे लिहिता येईल, E इज इक्वल टू 1/2 m 2 pi n square a square. And we can write this as like this. If we take square of this 2 pi n, it will be 4 pi square n square, and 4 divided by 2 will be 2. Therefore total energy E is equal to 2 pi square n square a square into m. But again we know that n is equal to, frequency is the reciprocal of period, therefore n is equal to 1 upon t. Therefore n square is equal to 1 upon t square. n बरोबर 1/t ठेवले तर मग एनर्जीचे सूत्र कसे होईल, टोटल एनर्जीचे, टोटल एनर्जी E is equal to 2 pi square m a square upon t square. This is equation number suppose 10. Thus the total energy in SHM is directly proportional to. मग आता आपण जी एनर्जीची एक्सप्रेशन्स पाहिली त्याच्यावरून आपल्याला असे म्हणता येईल, सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये जी टोटल एनर्जी असते ती टोटल एनर्जी कशाला प्रोपोर्शनल असते, तर टोटल एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास ऑफ द पार्टिकल m.
mass of the particle m. Then square of the amplitude, that is a square. Then square of the frequency, that is n square. And the force constant, that is k. And it is inversely proportional to square of the period. It is inversely proportional to the square of the period. Let's see some special cases about this energy in simple harmonic motion. At a mid position, displacement x is equal to 0 and velocity is maximum. We know that in simple harmonic motion, at mean position, displacement x is equal to 0. Therefore, what will happen? At mean position, what will be the kinetic energy? Kinetic energy Ek is equal to 1/2 m omega square. A square minus x square is the formula. Let's substitute this x is equal to 0. What we will get? We will get this formula. 1/2 m omega square s square. And this is the maximum value of the kinetic energy. And therefore, we can write kinetic energy maximum kinetic energy is equal to 1/2 m omega square s square. We know that general formula for potential energy EP is equal to 1/2 m omega square x square. But in mean position x is equal to 0. Therefore, this potential energy EP becomes equal to 0. And therefore, at mean position, total energy of the particle is equal to the kinetic energy, because the potential energy is 0. And this total energy is equal to 1/2 m omega square s square. At mean position, potential energy is always 0. Let's see second case. At the extreme position, velocity of the particle is v is equal to 0. And displacement x is equal to plus or minus a. आता एक्स्ट्रीम पोझिशनला जर पार्टिकल असेल तर त्याची व्हेलॉसिटी 0 असते आणि डिस्प्लेसमेंट प्लस ए असेल किंवा मायनस ए असेल. मग त्यामुळे कायनेटिक एनर्जी काय होणार? कायनेटिक एनर्जीचे सूत्र आपल्याला माहित आहे 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. इथे एक्स ची किंमत जर आपण प्लस ए किंवा मायनस ए ठेवली तर त्याचा स्क्वेअर हा ए स्क्वेअर होईल. त्यामुळे हे मायनस ए स्क्वेअर होतील. त्यामुळे कायनेटिक एनर्जीचे सूत्र कसे होईल? ई के इज इक्वल टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. मग ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर 0 into this m omega square 1/2, it is equal to 0. Therefore, at extreme position, kinetic energy of the particle performing SHM is 0. म्हणजे समजा हा सिंपल पेंडुलम आहे आणि ही त्याची मेन पोझिशन. हा पार्टिकल असा इकडे ही एक्स्ट्रीम लेफ्ट पोझिशन म्हणूया, ही एक्स्ट्रीम राईट पोझिशन. तो जेव्हा या दोन्ही ठिकाणी असेल, एक्स्ट्रीम राईटला किंवा एक्स्ट्रीम लेफ्टला, त्याची कायनेटिक एनर्जी 0 झालेली असते. कारण त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी 0 होते. अँड potential energy, we know the formula for potential energy 1/2 m omega square x square. If we substitute x is equal to plus or minus a, its square will be plus a square, and therefore formula for potential energy becomes 1/2 m omega square a square. That is, and this is the maximum value of the energy. Therefore, total energy when particle is at extreme position,
is the sum of kinetic energy and potential energy. But kinetic energy is 0 here. Therefore, total energy is equal to the potential energy. And potential energy is maximum here. It is equal to 1/2 m omega square s square. Kinetic energy is minimum here. Minimum is equal to 0. Thus, at mean position, kinetic energy maximum, potential energy 0. At extreme position, kinetic energy 0, potential energy. At extreme position, kinetic energy 0 and potential energy is maximum. As particle oscillates, the energy changes between kinetic and potential. Thus, when particle oscillates, particle moves to and fro, its energy changes between the kinetic and potential. At mean position, energy is entirely kinetic. आपण आताच पाहिले मीन पोझिशनला एनर्जी ही पूर्णपणे कायनेटिक असते आणि एक्स्ट्रीम पोझिशनला एनर्जी इज एंटायरली पोटेन्शियल. पार्टिकल मीन पोझिशनला असेल तर त्याची एनर्जी ही पूर्णपणे कायनेटिकच असते. पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर त्याची टोटल एनर्जी ही पूर्णपणे पोटेन्शियल असते. At other positions, the energy is partly kinetic and partly potential. आता मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन वगळून इतर सर्व ठिकाणी पार्टिकलची एनर्जी ही काही प्रमाणात कायनेटिक असते आणि काही प्रमाणात पोटेन्शियल असते. However, the total energy is always conserved. तर काही ठिकाणी कायनेटिक एनर्जी जास्त असेल, पोटेन्शियल कमी असेल. काही ठिकाणी पोटॅशियम एनर्जी कमी असेल, कायनेटिक एनर्जी जास्त असेल. पण सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये टोटल एनर्जी ही नेहमीच कॉन्स्टंट असते. लेट्स सी थर्ड केस. व्हॉट विल हॅपन इफ कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. मग कुठेतरी कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी सारख्याच असतील ना. मग समजा कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी आहे असे आपण म्हणूया. सो फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी 1/2 m omega square a square minus x square is equal to potential energy 1/2 m omega square x square. आता याच्यामध्ये हे 1/2 m omega square s omega square 1/2 m omega square आणि इकडचे 1/2 m omega square कॅन्सल होतील आणि आपल्याला सूत्र काय मिळेल. इक्वल केले तर a square minus x square is equal to x square. ही जी दोन इक्वेशन्स आहेत, कायनेटिक एनर्जी बरोबर पोटेन्शियल एनर्जी दाखवले. 1/2 m ओमेगा स्क्वेअर आणि इकडचे 1/2 m ओमेगा स्क्वेअर कॅन्सल झाले. मग राहतील काय, a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर बरोबर इथले x स्क्वेअर. आता हे मायनस एक्स स्क्वेअर आपण जर पलीकडे नेले तर काय होतील ते प्लस एक्स स्क्वेअर. म्हणजे ए स्क्वेअर बरोबर आपल्याला काय मिळतील, एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. दिस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे हे किती झाले, इट इज इक्वल टू 2x स्क्वेअर. आणि मग याच्यावरून एक्स स्क्वेअर बरोबर किती येतील, एक्स स्क्वेअर बरोबर ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2. आणि मग दोन्ही बाजूचे रूट घेतले तर आपल्याला काय मिळतील, एक्स बरोबर a डिवायडेड बाय √2. आणि हे प्लस किंवा मायनस असू शकते. प्लसचा स्क्वेअर केला तरी ए स्क्वेअर अपॉन 2 येईल, मायनसचा स्क्वेअर केला तरी ए स्क्वेअर अपॉन 2 येतील. त्यामुळे एक्स ची व्हॅल्यू किती आली, एक्स इज इक्वल टू प्लस मायनस a अपॉन √t. म्हणजे जेव्हा पार्टिकलची डिस्प्लेसमेंट ही एम्प्लिट्यूड डिवायडेड बाय √2 इतकी असते तेव्हा कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी ह्या सारख्या असतात. Thus, at x is equal to plus minus a upon √2, kinetic energy is equal to potential energy. कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी सारख्याच असतील. आणि त्या किती असतील मग,
तर दोन्ही सारख्या असतील तर टोटल एनर्जीच्या निम्म्या असतील, E डिवायडेड बाय 2. कायनेटिक एनर्जी E by 2, पोटेन्शियल एनर्जी E by 2. E by 2 plus E by 2, that is equal to E. Let's see next case. At x is equal to, आता या ठिकाणी पाहिले आपण x is equal to plus minus a by 2. म्हणजे पार्टिकल, समजा particle is performing simple harmonic motion along this path m, this is point m, this is point n suppose, and this is the mean position, and suppose particle is at midway, particle is at the center of this mean position and extreme position. पार्टिकल हा mean position आणि एक्स्ट्रीम पोझिशनच्या सेंटरला आहे म्हणा. मग इथे पार्टिकलची डिस्प्लेसमेंट किती असणार, एम्प्लिट्यूडच्या निम्मी. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे हे डिस्प्लेसमेंट जे आहे त्याला आपण एम्प्लिट्यूड म्हणतो. हे डिस्प्लेसमेंट इकडे सुद्धा हे एम्प्लिट्यूड. तर निम्म्यावरती असेल म्हणजे a by 2 ला जर पार्टिकल असेल, ही डिस्प्लेसमेंट x ही a by 2 इतकी जर असेल तर मग कायनेटिक एनर्जी किती असेल आणि पोटेन्शियल एनर्जी किती असेल. तर पोटेन्शियल एनर्जीचे सूत्र आपल्याला माहित आहे 1/2 kx². पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 1/2 kx². इफ x इज इक्वल टू प्लस और मायनस a by 2, त्याचा स्क्वेअर किती होईल मग, a² डिवायडेड बाय 4. तर 1/2 k and value of this x, it will be a² by 4. because x is equal to a by 2, a चा स्क्वेअर a², 2 चा स्क्वेअर 4 होईल. त्यामुळे आपण हे 1/4 इंटू 1/2 ka² असे आपल्याला ते लिहिता येते. आता 1/2 ka² ही काय असते, 1/2 ka² is the total energy. Therefore we have substituted for this total energy, it is E. E into 1, that is E divided by 4. So at this position, at the center, at the half, at the middle of the mean position and extreme position, this potential energy will be E upon 4. That is, potential energy will be 25% of the total energy. इथे पोटेन्शियल एनर्जी ही निम्मी असणार नाही. विद्यार्थ्यांना असं वाटू शकतं की पोटेन्शियल एनर्जी इथे निम्मी असेल आणि कायनेटिक एनर्जी निम्मी असेल, पण असे होणार नाही. जेव्हा पार्टिकल हा मध्यावरती असतो, इथे मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशनच्या मध्यावरती, तेव्हा पोटेन्शियल एनर्जी ही टोटल एनर्जीच्या 25% असते, E by 4. मग कायनेटिक एनर्जी किती होईल, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 k a² मायनस x². हे सूत्र आहे. मग x ची किंमत किती होईल, x बरोबर a by 2 आहे, त्याचा जर स्क्वेअर केला तर a² by 4 होतील. मग याची वजाबाकी केली तर आपल्याला असे मिळेल 1/2 k 4a² मायनस a² अपॉन 4. 4a² मायनस a² 3a² upon 4 is equal to, we can write this as like this. Here this 3 by 4 is taken outside and 1/2 taken inside. Therefore 3 by 4 into 1/2 ka². But this 1/2 ka² is nothing but the total energy of the particle. Therefore this equation becomes kinetic energy is equal to 3 by 4 into E. It means that at this position, kinetic energy will be 75%. 3 by 4 means 75% of the total energy. तर या मध्यावरती मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशनच्या मध्यावरती कायनेटिक एनर्जी आहे ती टोटल एनर्जीच्या 75% असते आणि टोटल पोटेन्शियल एनर्जी ही फक्त 25% असते.
विद्यार्थ्यांचा असा समज होऊ शकतो की या ठिकाणी कायनेटिक एनर्जी निम्मी असेल आणि पोटेन्शियल एनर्जी निम्मी असेल, तर तसे नाही. या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी 25% असेल, कायनेटिक एनर्जी 75% असणार. त्यामुळे आपल्याला हे रिलेशन असे लिहिता येईल याच्यावरून, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 3 into E/4, but E/4 is equal to potential energy. Therefore, kinetic energy is equal to 3 times the potential energy. या मध्यावरती या पॉइंटच्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी ही पोटेन्शियल एनर्जीच्या तिप्पट असते. Thus, at x is equal to plus minus a/2, the energy is 25% potential and 75% kinetic. हे आताच आपण पाहिले. तर x बरोबर a/2 या ठिकाणी एनर्जी 25% पोटेन्शियल असते आणि 75% कायनेटिक असते. The variation of kinetic energy and potential energy with displacement in SHM is shown in this figure. सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीचे व्हेरिएशन आपल्याला अशा प्रकारे लिहिता येईल. इथे या एक्स ऍक्सिस वरती म्हणा, इथे डिस्प्लेसमेंट दाखवलेले आहे आणि इकडे वाय ऍक्सिस म्हणूया आपण. या वाय ऍक्सिसला या ठिकाणी एनर्जी दाखवलेली आहे. एनर्जी एक्स ऍक्सिसला डिस्प्लेसमेंट. समजा पार्टिकल हा इथे हा पॉइंट एम आहे म्हणा, एम, आणि इकडे हे एन आहे म्हणूया. तर एम एन या मार्गावरती पार्टिकल जर एसएचएम परफॉर्म करत असेल तर ए ह्या ठिकाणी या ठिकाणी एम या ठिकाणी मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असेल, ही एक्स्ट्रीम पोझिशन आहे. मायनस ए ही एक्स्ट्रीम लेफ्ट पोझिशन, प्लस ए एक्स्ट्रीम राईट पोझिशन. या ठिकाणी ही मीन पोझिशन आहे. तर आपण पाहिलेले आहे मीन पोझिशनला या टेबलवरून आपल्याला सांगता येईल ऍट एक्स्ट्रीम लेफ्ट कायनेटिक एनर्जी इज 0. At extreme left, at this kinetic energy is 0. At mean position, kinetic energy is maximum. E is equal to 1/2 m omega square a square. So kinetic energy is maximum here, mean position. At extreme right position, again kinetic energy is 0. Therefore, we can draw this curve as like this. We can draw this curve as like this. This is the curve of kinetic energy. For potential energy, here potential energy at extreme left, potential energy is maximum and that is equal to E. This is the potential energy. And mean position, potential energy is 0. This potential energy is 0. And at extreme right, potential energy is again maximum. So this is the curve for potential energy. Now we have seen at plus a by root 2 or minus a by 2, a by root 2. At this position, this kinetic energy is equal to potential energy. Here in case number 3, we have seen kinetic energy is equal to potential energy if this x is equal to, here x is equal to a divided by this under root 2. So at this, when displacement x is equal to plus a upon under root 2 or minus a upon under root 2, this kinetic energy is equal to potential energy. तर हे सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये एनर्जीचे व्हेरिएशन आपल्याला ह्या अशा प्रकारे दाखवता येईल. हा जो रेड कलर मध्ये आहे तो कायनेटिक एनर्जीचा कर्व आहे आणि हा पोटेन्शियल एनर्जीचा कर्व आहे. तर पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी अशा प्रकारे पोझिशन चेंज होईल त्याप्रमाणे त्या व्हॅरी होत असतात. मात्र टोटल एनर्जी ही सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये टोटल एनर्जी ही नेहमीच कॉन्स्टंट असते. सो what is the formula for kinetic energy in simple harmonic motion?
kinetic energy is equal to 1/2 K into A square minus X square. So formula for kinetic energy is equal to, let's see, kinetic energy is equal to 1/2 K into A square minus X square. What is the formula for potential energy? Potential energy is equal to 1/2 Kx square. And what is the formula for total energy? Total energy is equal to 1/2 m omega square S square. Okay. Thank you.